नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेल्या धक्कादायक लुटीच्या घटनेने सातपूर शहर हादरले आहे. भर रस्त्यात लोकांच्या वर्दळीतील 3 अज्ञात तरुणांनी अत्यंत धाडसी पद्धतीने 58 वर्षीय नागरिकाला लक्ष्य करत लाखोंच्या सोन्याचे दागिने लुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मकरंद वासुदेव साळी वय वर्ष 58, व्यवसाय टेलरिंग काम, हे 23 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता सातपूर बस स्टँड समोरील कानिपनाथ मंदिर परिसरात आपल्या चारचाकी गाडीत बसले होते. याच वेळी 3 तरुण त्यांच्या जवळ आले. सुरुवातीला त्यांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने संवाद साधत विश्वास संपादन केला. क्षणातच या तिघांनी आक्रमक रूप धारण करत जबरदस्तीने गाडीत प्रवेश केला. एका आरोपीने साळी यांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना निष्क्रिय केले, तर दुसऱ्याने धारदार शस्त्राचा दाग दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिसऱ्या आरोपीने मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. या थरारक लुटीत एकूण 4,40,132 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 70 ग्रॅम आणि 75 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या चैन्याचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर आरोपींनी मोटरसायकलवरून आयटीआय सिग्नलकडे पळून गेले. संपूर्ण प्रकार काही मिनिटात घडल्यामुळे परिसरातील नागरिकांनाही काही समजण्याआधी आरोपी फरार झाले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 309/4, 311/3, 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून त्याचा तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान लोकशास्त्र न्यूजच्या हाती या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लागल्याने प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे. सातपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची जोरदार मागणी केली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.